चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सर्वात महत्त्वाची गुड न्यूज अशी आहे की MPSCमध्ये तलाठी भरती आता गेलेली आहे. फायनली ऑफिशियल झालेलं आहे आता की तलाठी भरती आता ही MPSCकडून होईल. त्याचाच हा प्रूफ आहे. तर बघा, दिनांक 30 एप्रिल 2026चा हा प्रूफ आहे. काय म्हणत आहे? प्रति सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी. विषय काय बघा, तर विषय आहे ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता मागणीपत्र शासनास सादर करण्याबाबत, म्हणजेच तलाठी. ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी. तर डिटेल सविस्तर काय बघा, शासन निर्णय महसूल वन विभाग 2 एप्रिल 2026 अन्वये महसूल विभागाचा काय झाला होता, तर सुधारित आकृतिबंध निश्चित करण्यात आला होता. बघा, 2 एप्रिलला महसूल विभागाकडून काय झालं होतं, तर आकृतिबंध हा निश्चित झाला होता. त्यामध्ये तलाठीची किती पदं, काय संपूर्ण डिटेल त्या आकृतिबंधामध्ये दिलेलं होतं. जवळपास 1700 प्लस, किती 1700 प्लस त्या आकृतिबंधानुसार 1700 प्लस तलाठी पदे त्यामध्ये आपल्याला दिसत होती. मग सदर सुधारित आकृतिबंधानुसार ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरायची आहेत. आपल्या जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेण्यात यावी. म्हणजे कोणत्या कॅटेगरीसाठी किती पदं, काय संपूर्ण जेवढं काय आहे ते संपूर्ण आरक्षणासहित शासनास सादर करावे असं इथे म्हणत आहेत. त्यानुसार ज्या जिल्ह्यामध्ये पेसा व बिगर पेशा क्षेत्र लागू आहे, या जिल्ह्यामध्ये पेसा व बिगर पेशा क्षेत्राचे स्वतंत्र मागणीपत्र व उर्वरित जिल्ह्यामध्ये एकूण रिक्त पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्याकरता. बघा, इथे महत्त्वाची न्यूज आहे. आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्याकरता म्हणजे MPSCकडे हे मागणीपत्र आता जाणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत कोणत्याही परिस्थितीत, हे बघा, कोणत्याही परिस्थितीत 8 मे 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत सादर करावे ही विनंती. बघा, 8 मे पर्यंत काय करायचे, मागणीपत्र सादर करायचे आहेत. तर अशा प्रकारे ही, हे बघा, आपला श्रीकांत मोहिते, कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन. ओके, तर अशा प्रकारे ही महत्त्वाची न्यूज होती. आणि आता लवकरच MPSCकडे तलाठी भरती हस्तांतरित होईल. त्यामुळे तलाठी भरतीमध्ये होणारा जो काही गैरप्रकार आहे तो आता त्या गैरप्रकाराला काय होईल, तर आळा बसेल. का? कारण MPSCकडे गेली तर MPSC कधीही एक एक्झाम घेणार नाही तलाठीची. एकतर ग्रुप C अंतर्गत घेईल प्री मेन्स, किंवा त्यासाठी नेमकी आता कशी, आता ग्रुप Cची जाहिरात अजून आलेली नाही. का? कारण अगोदर परीक्षा योजना येणार आहे. त्या परीक्षा योजनेनुसार कशी एक्झाम होईल, काय होईल ते संपूर्ण डिटेल आपल्याला समजूनच जाईल. या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात परीक्षा योजना येऊन जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.